हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कशा आहात सगळेजण? तर सगळ्यात पहिले तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा गाईज, आपल्या चॅनलतर्फे, माझ्या फॅमिलीतर्फे. तर मी इथे आज सगळ्यांचा म्हणजे मम्मी पप्पांचा उपवास आहे, त्यामुळे मी ते साबुदाणा वडा बनवते. म्हणजे घरामध्ये मम्मी पप्पांचाच उपवास आहे, माझा आणि भावाचा नाही आहे. बट उपवासाचा सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे मम्मी पप्पांसाठी स्पेशल साबुदाणा वडे आणि आम्हीसुद्धा खाणार ऑफकोर्स. तर मी ते साबुदाणा वडे तयार करते. तर तुम्हाला ह्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, कारण की मी फुल रेसिपी रेकॉर्ड नाही केली. मी विचार केला की जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. आणि ते बघा किती क्रिस्पी आणि एकदम बोलताना डिलिशियस झाला आहे साबुदाणा वडा. मला इथे सांगायचं आहे की तुम्हाला साबुदाणा वडा आवडतो का साबुदाणा खिचडी आवडते. म्हणजे जर तुमच्याकडे 2 ऑप्शन दिले तर तुम्ही काय चूज करणार, साबुदाणा वडा का साबुदाणा खिचडी? तर मी तर दोन्ही करेल. ॲक्च्युली मला दोन्ही आवडतात. तर म्हणजे शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की साबुदाणा कुठून तयार होतं. तुम्ही आत्तापर्यंत कमेंट नाही केलं आहे, जर बघितलं नसेल तर बघून घ्या. तरी कारण म्हणजे बोलता ना, साबुदाणा कुठून पण येऊ दे, कसा पण येऊ दे, पण आवडतो हे तर आहे. आणि आता इथे मी जे म्हणजे वडे होते ओतले, जे तळायचे होते ते सगळे तळून घेते. तळायला खूप वेळ लागतो, खूप म्हणजे बोलतात ना, जेवढा खायला वेळ नाही लागत तळायला इतका, म्हणजे खायला तर 1 मिनटंसुद्धा लागत. इथे संध्याकाळी मी मस्तपैकी घराच्या बाहेर म्हणजे आपल्या दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढली होती. खूप सुंदर रांगोळी, म्हणजे मी म्हणजे बोलते ना, कधी कधी काय करते म्हणजे बोलतात ना, रांगोळी ॲक्च्युली माझ्यापेक्षा माझी बहीण खूप छान सुंदर रांगोळी काढते, पण मी पण अशी म्हणजे कधी कधी भारी काढते. मलाच म्हणजे अजब मी काढली ही, म्हणजे खूप सुंदर रांगोळी काढली आणि मलाच आवडली ती. आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी इथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तर पूजेची तयारी करत होती. तर इथे मी माखन बनवायला सुरुवात केली, म्हणजे मी फर्स्ट टाईम माखन बनवते. तर इथे मी फर्स्ट म्हणजे ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाकते. पहिले मी हळद कुंकू लावून घेतले, तुम्ही बघितलं असेल. ही माझी म्हणजे बोलते ना, मी फर्स्ट टाईम केलं आहे आणि माझी पद्धत आहे. मी कुठे कॉपी वगैरे मी कोणाचं केलं नाही, माझ्या पद्धतीने मी केलं आहे. हां, मी ही रेसिपी यूट्यूबवर बघितली होती, बट करायचं म्हणजे मी माझ्या पद्धतीनेच करते, मला कॉपी करायला नाही आवडत. सो मी ते बर्फ घेतला आहे आणि त्याच्यानंतर मग त्या तुपामध्ये ते मिक्स करणार आहे. तुम्हाला खरं सांगू, हे करताना ना इतकं थंड होता तो, म्हणजे बोलतो इतकं माझे हात थंड पडले होते, म्हणजे मला होतच नव्हतं. पण जेव्हा ते घी बोलतात ना, ते माखन तयार झालं ना, त्यानंतर जो म्हणजे बोलतो वेगवेगळे आनंद होत होता, कारण की फर्स्ट टाईम करत होती. म्हणजे बघितलं होतं मी रील्समध्ये वगैरे करताना, पण रिॲलिटीमध्ये करणं म्हणजे बघणं ते होणं खूप फरक असतो. बोलले ना, तुम्हाला कळत असेल मला काय बोलायचं आहे. रिॲलिटीमध्ये ते म्हणजे बोलतात ना, होतं आहे, आपण रिॲलिटीमध्ये जे करतो आहे खूप भारी वाटतं ते. आणि बघा माखन तयार झाले, इतके हात थंड पडले होते, तुम्हाला सांगते मी. माझे हात असे एकदम सुन्न झाले होते ते हे करताना, कारण की खूप थंड होतं ते. आणि इथे मी आता खडीसाखर इथे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे. मी मिक्सर न लावला, मी खलबत्त्यामध्येच खडीसाखर म्हणजे साखर बारीक करून घेते. आणि मी त्याच्यामध्ये आता माखनमध्ये टाकणार आहे, कारण की माखन आपल्याला गोड करायचा आहे. म्हणजे कन्हैयाला, श्रीकृष्णाला गोड माखन आवडायचा, म्हणजे हा जो प्रसाद आहे तो खास म्हणजे वृंदावनमध्ये बनतो आणि त्यामुळे मी तसाच बनवायचा प्रयत्न केला आहे. कारण की श्रीकृष्णाला खूप माखन अशा प्रकारे आवडतं. मिश्री आय थिंक ह्याला बोलतात, एक्झॅक्टली काय बोलतात मला नाही माहिती, बट मी हा प्रसाद. तर इथे बघा, मी श्रीकृष्णाची मूर्ती फुलांमध्ये झाकून ठेवली आणि जेव्हा आपण पूजा करायला घेऊ म्हणजे 12 वाजतील तेव्हा आपण फुलं ते सगळे काढून, श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्याचा उत्सव आपण साजरी करणार आहे. आणि इथे मी अगरबत्त्या, जे काही साहित्य पूजेचं असतं ते मी वर काढून ठेवले. आणि इथे बघा, मी पोह्यांचा जो प्रसाद असतो दही टाकून तो घेतला आहे. इथे खीर बनवली आहे मी. आणि ते माखन आपलं सगळ्याच्यावर मी तुळशीचा पत्ता ठेवलेला आहे. तुळशीचा पत्ता मेन असतो, त्याशिवाय आपलं नैवेद्य असं ते अपूर्ण असतं. आणि मी इथे अभिषेक करण्यासाठी पंचामृत तयार करून घेतले आहे. आणि हे नवीन वस्त्र मी आपले बाळकृष्ण, आपले श्रीकृष्ण भगवान त्यांना परिधान करणार आहे. आणि मी इथे केळी घेतली आहे, मला दुसरे कुठले फ्रूट्स मला भेटले नाही, एकच फळ भेटलं आणि मी ती केळी घेतली आहे.
आणि फुलं वगैरे घेतले होते पिशवीमध्ये. आणि इथे मी बघा बाळकृष्णाला अभिषेक घालत आहे. तर पंचामृताने स्नान घातल्यानंतर त्यांना छान प्रकारे पिवळ्या वस्त्राने पुसून घेतलं आहे. पिवळं वस्त्र मी खूप यूज केलं, कारण की पिवळं वस्त्र, पिवळं कापड, पिवळा रंग श्रीकृष्णाला खूप आवडतो आणि त्यांना वस्त्र पण पिवळ्या रंगाचे इथे मी परिधान केले आहे. आणि इथे बघा मी श्रीकृष्ण देवाला पाळण्यामध्ये बसवलेलं आहे. खूप सुंदर, खूप छान, एकदम प्रसन्न वातावरण झालं होतं आणि इतकी सुंदर सजावट झाली होती माझ्याकडून श्रीकृष्ण देवाची. खूप छान वाटत होतं, तुम्हाला सांगते. इतकं मस्त वाटत होतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते, तरी पण असं वाटत नव्हतं की 12 वाजले आहे. मग सगळी पूजा म्हणजे तयारी झाल्यानंतर मग मम्मीने अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली, म्हणजे बोलताना श्रीकृष्ण देवाला अगरबत्तीने ओवाळलं. आणि अशा प्रकारे आम्ही खूप छान पद्धतीने श्रीकृष्ण देवाची पूजा केली आहे. आणि एकदम छान सुंदर बोलताना तयारी झाली होती आणि आरती वगैरे करून मस्तपैकी आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली आहे. तर तुम्हाला इथे मी आता समोरून एकदम व्यवस्थित व्ह्यू दाखवते. बघा किती सुंदर पद्धतीने, एकदम साध्या पद्धतीने, म्हणजे साध्या पद्धतीने अगदीच एकदम बोलतात ना, मला तर खूप छान वाटलं, भारी वाटलं. इथे मी सगळा जो प्रसाद बनवला होता समोर ठेवला आणि बासरी, मोरपीस आणि आमच्याकडे ॲक्च्युली 2 श्रीकृष्णाच्या मूर्त्या आहेत, त्यामुळे दोन्ही मूर्त्यांना मी एकदम मस्त सजवलं. आणि इथे बघा मम्मी फूल काढत आहे श्रीकृष्ण भगवानच्या तोंडावरचं. आणि ते बघा आपले श्रीकृष्ण देव किती सुंदर दिसत आहे, कुणाची नजर नको लागायला. खरंच इतकी छान पूजा झाली ना आज, म्हणजे आम्ही दरवर्षी 2-3 वर्ष झाले आम्ही एकदम अशी पूजा करतो. पहिले आम्ही खूप साध्या पद्धतीने करायचो पण, आणि आता आम्ही यावर्षी खूप छान पद्धत, एकदम छान पूजा झाली आणि मला खूप छान वाटलं. कारण की मी जे काही केलं ना, खरं खरं सांगते, मला म्हणजे मी ठरवलं नव्हतं काही असं करायचं. एकदम जे जे डोक्यात येत होतं ते मी करत गेले आणि इतकी छान पूजा झाली, म्हणजे मला स्वतःला विश्वास नाही बसत की मी सगळं केलं आहे, सजावट वगैरे. आणि खूप छान वाटलं. आणि तुम्हाला बघायला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला खरं खरं सांगा, तुम्हाला खूप आवडला ना? नक्की ना, जर आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. मला माहिती आहे आजचा ब्लॉग खूप जणं व्ह्यू करणारे, खूप जणं बघणार आहे आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतील. आपले श्रीकृष्ण तुम्हाला बघते हसताना दिसत आहेत, सिरियसली. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होती ना, तेव्हा मला पण दिसलं, अरे ते म्हणजे बोलतात ना, एकदम त्यांच्या चेहऱ्यावर खुदू म्हणजे लहान बाळ कसं पाळण्यात एकदम खुदू असतं, तसं एकदम दिसत होतं. आणि एकदम छान वाटलं मला ते बघून, म्हणजे मी आश्चर्यचकित झाली सिरियसली. तुम्हाला जर दिसलं असेल तर, ज्यांना दिसलं त्यांनी प्लीज कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, राधे कृष्ण प्लीज लिहा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आम्ही एकदम सुंदर पद्धतीने पूजा केली. तर तुम्ही कशी तुमच्या घरी सेलिब्रेट केली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच म्हणजे एंड करते. आणि ह्या पुढे तुम्ही जे छोटे छोटे शूट्स आहे आणि फोटो आहे तुम्ही बघणार आहे. आणि याच्या पुढे पण मी सुंदर सुंदर ब्लॉग्स असेच बघून घेऊन येईन. आणि मस्तपैकी आरती वगैरे बघा आम्ही मस्त केली आहे. आणि याच्यापुढे पण तुम्हाला अजून छान छान ब्लॉग बघायला भेटेल. आता सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले कन्हैया बाबा किती थाटात बसले आहे आणि किती मस्त झुला त्यांचा होत आहे, झुला झुलवत आहे आम्ही. तर इथेच मी आता ब्लॉग एंड करते फायनली. आणि
खूप छान वाटलं ॲक्च्युली हा व्हिडिओ शूट करताना सुद्धा. म्हणजे मी जे बघते ना, मला खरंच विश्वास नाही होत की इतकं छान मी केलं आहे. खरंच नजर नको लागायला, सिरियसली कोणाची नजर नको लागायला. जय कन्हैया, जय कन्हैया, जय कन्हैया. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे राधे राधे. कमेंट करून मला नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा गाईज. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी खरंच फायनली एंड करते. आणि हे फोटो तुम्ही बघून घ्या. सो खूप सुंदर फोटो आले आहेत सिरियसली. माझे कन्हैया किती छान दिसत आहेत. सिरियसली कोणाचीच माझीच नजर नको लागायला. ओके बाय गाईस. तर मी आता हा व्हिडिओ मी इथेच फायनली एंड करते. आणि आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला खरंच काही म्हणजे नवीन शिकण्यासारखं तुम्हाला मिळालं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स. तुम्हाला जर काही सजेस्ट करायचं असेल नक्की तुम्ही सांगू शकता. आणि इथे माझ्या बहिणीने एक सुंदर ड्रॉइंग केली आहे, तर ती मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवेल. आणि बाय बाय गाईस. आपण लवकरच नव्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. ही बघा सुंदर ड्रॉइंग.